नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण बारीक मेथीची भाजी बनवणार आहे। भाजी निवडून घेण्यापर्यंत चिरपर्यंत आपण सर्व बघणार आहे। इथे मी 10-15 पेंडे घेतले ते बघा, मेथीच्या बारीक मेथी ही समुद्राच्या काठाला येते, ह्याला समुद्राची पण भाजी बोलतात। बाजारामध्ये जास्त ही भाजी नसते, क्वचित असते, तर मी अशा पद्धतीने ही भाजी घेतली। तर चला करूया आपण साफ कशी करायची बघूया। तर मुळी आधी काढून घ्यायची, नंतरच भाजीची पिंडी सोडायची आपल्याला। नंतर आधी सोडली तर आपल्या हातात बसणार नाही, बारीक भाजी असल्यामुळे मुळी कापल्यानंतरच भाजी सोडायची आणि परत कापून घ्यायची। बघा, भाजीला भरपूर अशी माती रेती असते, तर अशा पद्धतीने मी सर्व आता भाजी चिरून घेते। तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा आपण मुळीच कापतोय, नंतर भाजीची पिंडी सोडतोय। आधी भाजी कधी सोडायची नाही। तर अशा पद्धतीने आता आपण कापून घेतोय बघा। आता हीच पद्धत मी सर्व भाजी आता कापून घेणार आहे आणि पाण्यात घालायची आपल्याला। आणि अजून 5-6 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची ही भाजी। सर्व मुळ्या मी काढून घेतले ते बघा। भरपूर मुळ्याला माती रेती असते, जेवढी धुल छान तेवढी भाजी मस्त होती, अजिबात मातकट लागत नाही। तुम्हाला दाखवतो या भाजीमध्ये किती माती निघते बघा। पूर्ण भाजी आपण नितळायला आता ठेवूया ह्याच्यामध्ये काढून, नंतर अजून पाण्यात धुवायची आपल्याला। या भाजीमध्ये भरपूर गुणधर्म आहे। बारीक मेथी ही भाजी अजिबात कडू पण होत नाही बघा। आता आपण सर्व भाजी काढून घेतली, पाणी नितळून किती माती निघली आहे बघा। आणि थोडी भाजी ही काळपट पडलेली पण निघलेली आहे। अजून 2-3 पाण्याने असंच मी धुवून घेते, जेवढी धुवून तेवढी माती निघून जाते बघा। स्वच्छ पाणी निघूपर्यंत आपल्याला धुवायचे। तर अशा पद्धतीने मी तर कांदा मोठा एक बारीक चिरून घेतला आहे, लसूणाचा एक गड्डा चिरून घेतलेला आहे, खोबरं घेतले अर्धी वाटी किसून, मिरची घेतली बारीक चिरून। आता आपण गॅसवर कढई ठेवूया, कढईमध्ये मोठं 2 चमचे तेल घालूया। आता बारीक केलेलं लसूण घालूया आपण, मिरची घालूया आपण। मिरची लसूण चांगलं परतून घेऊ आपण तेलामध्ये, कलर बदलेपर्यंत, टेस्ट छान येते। आपण कांदा घालूया, कांदा पण व्यवस्थित परतून घेऊया। आता कांद्यात थोडंसं मीठ घालूया, म्हणजे लवकर शिजतोय आपला कांदा। आता आपण भाजी घालून घेऊया। भाजीमध्ये सर्व पाणी नितळून घेतले बघा मी। आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, भाजीचंच पाणी असतं, लय जास्त कवळी भाजी बनवायची, त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आणि झाकण पण नाही ठेवायचं, भाजीचा कलर बदलतो। आमची 2-3 मिनिटात भाजी शिजते बघा, लगेच शिजून निघते, वेळ लागत नाही भाजीला। आणि खायला पण खूप चविष्ट आहे भाजी। तुम्ही ज्वारीच्या, बाजरीच्या, तांदळाच्या भाकरीसंग खाऊ शकता, डाळ भातासंग पण तोंडी लावू शकता। तवरून मीठ घालूया आपण, पहिलं पण आपण मीठ घातलं होतं, बेतानंच घालायचं। असं तुम्ही टिफिनला पण देऊ शकता। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण, मैत्रिणीला शेअर करा। आता खोबरं घालूया आपण, खोबरं घातलं तरी चालते, शेंगदाण्याचं खोबरं घातलं तरी पण चालते, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकताय। आता आपली भाजी तयार झाली, एकदा डिशमध्ये काढून घेऊया। खूप टेस्टी पण लागते चवीला, तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकताय, टिफिनला। धन्यवाद, बाय बाय।